हरिओम. चिंतन प्रवचन क्रमांक 85. वेद, स्वर्ग आणि गीता भाग 1. आपली भारतीय संस्कृती, आपले हिंदू तत्त्वज्ञान हे जगामध्ये सर्वात पुराणे, उच्च आणि जगाला दिशादर्शक आहे. आपले वेद, शास्त्र, पुराणे हे आपले भारतीय वाङ्मय जगामध्ये सर्वात प्रथम, पुराणे आणि विशेष म्हणजे मूलभूत म्हणून मान्य आहे. त्यामधील तत्त्वज्ञान हे त्रिकालाबाधित, कोणत्याही काळी आणि स्थळी उपयुक्त आहे. मानवी जीवनाला अत्यंत उपयुक्त, जीवन कसे जगावे तसेच जीवन कसे जगू नये याचे मार्गदर्शन करणारे आहे. यामुळे त्यात परस्पर विरुद्ध विधाने असणे अपरिहार्य आहे. यामुळे असेल कदाचित, परंतु यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्यांचे पालन करू नये असे श्रीमद भगवद्गीतेने ठासून सांगितले आहे. कारण त्या याच वेदांमध्ये आचरणीय अशा सांगितलेल्या तत्त्वज्ञानाच्या बरोबर विरुद्ध अशा गोष्टीही सांगितल्या आहेत. याचबरोबर पालन करू नये अशा गोष्टींबद्दल भगवंत श्री सकारात्मकही बोलले आहेत. यामुळे गीतेबद्दल गोंधळ होतो. यास्तव या चिंतनामध्ये याचा उलगडा करण्याचा आपण प्रयत्न करू. एकदा भगवान रामकृष्ण परमहंसाने त्यांचे सद्गुरू श्रीमान तोतापुरी यांना सांगितले की माझ्या समाधीमध्ये काली माता येते आणि माझी समाधी भंग होते. सद्गुरू श्रीमान तोतापुरी यांनी त्यांना सांगितले, समाधीमध्ये काली मातेचा व्यत्यय होत असेल तर तिला तलवारीने कापून टाक. हे असे सांगण्यामागे तत्त्वज्ञान असे आहे की आपली उपास्य देवता, आपला सद्गुरू ही सुद्धा एक योगाधिराज पातंजलींच्या सूत्रामधील धारणा आहे. यापेक्षा त्या उपास्य देवतेला, सद्गुरूंना जास्त महत्त्व नाही. आपली उपास्य देवता, आपले सद्गुरू आपल्याला साध्य करायचे नाहीत. आपले साध्य ती परमोच्च शक्ती, आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम आहे. त्यासाठी आपली उपास्य देवता, सद्गुरू हे एक साधन आहे. ते यथाकाळी दूर झालेच पाहिजे, तरच अंतिम साध्य आत्मदर्शन, साक्षात्कार, स्वस्वरूप प्राप्त होईल. वेदांमध्ये जे यज्ञ सांगितले आहेत त्यावर गीतेने आसूड ओढले आहेत. यामध्ये काही गोष्टी अशा काही आहेत की त्यांचे पालन करू नये असे गीतेने बजावले आहे. यासाठी गीतेने 2ऱ्या अध्यायामध्ये 42 ते 46 असे 5 श्लोक सांगितले आहेत. यामिमां पुष्पिता वाचम प्रवदन्त्य विपश्चिताः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तिथी वादिनः. पार्था, हे अविवेकी लोक भाषा प्रभुत्वाने शब्दांचे शोभिवंत फुलांप्रमाणे फुलोरे सजविणारे असतात. हे वेदातील सकाम कर्मात रस घेणारे, त्यातच रमणारे आहेत. त्यांना या व्यतिरिक्त दुसरे काही बोलायला सुचत नाही. गीतेने निष्काम स्वकर्मावर सारा भर दिला आहे. वेदांमध्ये परमात्म्याला प्रार्थना, पूजा, विधी, यज्ञ इत्यादी करून यजमानाची काहीतरी लभ्यांश प्राप्त व्हावा अशी इच्छा, अपेक्षा, कामना असते. जणू काही यजमानाच्या खाजगी गरजा भागवण्यासाठी परमात्मा त्यांचा नोकर आहे. परमात्म्याला कामाला लावायला हे त्याच्यापेक्षा मोठे आहेत. त्यासाठी मंत्र, तंत्र, विधी सांगितलेले आहेत. ते साहित्यिक भाषा वैभवाने नटलेले, सजविलेले आहेत. यजमानांना त्यांचे खाजगी उपभोगांचे शमन होण्याव्यतिरिक्त अन्य काहीही सुचत नाही. पुढे पुढे तर काळाप्रमाणे जशी उपभोगांची यादी वाढत गेली त्याप्रमाणे पुरोहितांनी त्यासाठी नवीन मंत्र, तंत्र, विधी रचले. त्याला काही ताळतंत्र राहिले नाही. एक अगदी साधी गोष्ट आहे. उपभोगाने संचित वाढते आणि संचिताच्या गाठोद्यापासून दूर झाल्याशिवाय मुक्ती प्राप्त होत नाही. परमात्मा परिपूर्ण शुद्ध पवित्र आहे. त्याच्याकडे तसेच परिपूर्ण शुद्ध पवित्र होऊनच जावे लागते. यास्तव गीता सांगते की वेदांमधील या सकाम विधींपासून दूर राहा. कामात मान स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदाम क्रियाविशेष बहुलाम योगेश्वर्य गतिं प्रति.
कामनांमध्ये आत्मीयता ठेवून तल्लीन झालेले स्वर्गप्राप्ती हीच जीवनाची इतिश्री मानणारे, जन्म कर्मफलासाठीच आहे असे मानणारे, भोग आणि ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी असंख्य कर्मात झटणारे आहेत. वेदांमध्ये स्वर्गप्राप्तीसाठी विधी आहेत. ही स्वर्गप्राप्ती पृथ्वीवर ज्या कामना शमन होत नाहीत त्या कामना स्वर्गात शमन करण्यासाठी आहे. स्वर्ग असा काही निराळा लोक उपलब्ध नाही. स्वर्ग याच भूलोकावर आहे. स्वर्ग याच भूतलावर आहे. हा लोक म्हणजे धनाढ्य, श्रीमंत, ज्याची इच्छा करावी ती शमन होण्यासाठी आवश्यक ती साधने सहजच उपलब्ध असणारे लोक म्हणजे स्वर्गलोक. याचा अर्थ येथे संचितमुक्त जीवनाच्या विरुद्ध गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणजेच मुक्ती प्राप्त करायच्या ऐवजी याच भूतलावर महासौख्याचा उपभोग घेण्यासाठी वेद प्रोत्साहित करत आहेत. यास्तव वेदांमधील या अशा विधींपासून दूर राहावे. भोगेश्वर्य प्रसक्तानां तया प्रहृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधो न विधीयते. अशा प्रकारे ज्यांना भोग आणि ऐश्वर हेच सर्वस्व झाले आहे, त्यातच चित्त आकर्षित होऊन बुडून गेले आहे, अशांची परमात्मा प्राप्तीसाठी दृढनिश्चयी बुद्धी समाधीमध्ये तदाकार एकाग्र स्थिर होत नाही. अर्थातच जर सारे लक्ष उपभोगांमध्ये रत झाले आहे तर तेथे निर्विचारी निर्विकल्प समाधी कशी साध्य होणार. अशा यजमानाने एकाग्र होण्यासाठी एकांतात आसन स्थिर केले तरी त्या एकचित्तावस्थेत त्याला त्याच्या उपभोगांचीच आठवण होणार. मग कसले ध्यान आणि कसली समाधी. आणि विशेष म्हणजे आणि तेही वास्तव असे आहे की भौतिक उपभोगांपुढे असे हे लोक मुक्ती प्राप्त करूही इच्छित नाहीत. कारण त्यांना अमर्याद उपभोगांपुढे अन्य कशाशीही काहीही कर्तव्य नाही. त्यांच्या हे लक्षात येत नाही की असे अमर्याद उपभोग त्यांच्या संचिताची प्रारब्धाची मर्यादा ओलांडून पुढे निघून जाते. कारण उपभोगांची चटक लागली की मग कशाचाही पाचपोच राहत नाही. येथे अधोगतीला सुरुवात होते आणि शेवटी नरकामध्ये म्हणजे भिकारी जिणे जगावे लागते. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. अर्जुना, वेदांमध्ये त्रिगुणांचे वर्णन आहे, परंतु तरीही तू निर्गुणी हो, तसेच द्वंद्वरहित हो. योगक्षमाची चिंता न करता नित्य चिर तत्वात स्थिर होऊन आत्मप्राप्ती कर. परमात्मा गुणातीत निर्गुणी गुणविरहित आहे. जर यजमान गुणांमध्ये रत झालेला असला तर त्याची परमात्म्यामध्ये एकरूपता कशी साध्य होणार. या कारण सत्व रज तम अशा गुणांमध्येच तो यजमान जगत राहणार. त्याचे परमात्म्याकडे प्रस्थान ठेवले जाणार नाही. यावानर्थ उदपाने सर्वतः संपृक्तोदके तवान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. सर्व बाजूने परिपूर्ण भरलेला महाजलाशय प्राप्त झाल्यावर लहानसहान जलाशयामध्ये महत्त्व काहीच उरत नाही. त्याचप्रमाणे एका आत्मज्ञान जाणल्यावर मग इतर अनेक प्रकारच्या सर्व प्रकारच्या वेदविद्येचे काहीही महत्त्व राहत नाही. आणि या उलट जर लहानसहान उपभोगांची लज्जत असेल तर परमात्म्यासारखी महान प्राप्ती अशाला झेपणार नाही. त्याचे डोळे दिसतील, त्याला ते सहन होणार नाही. यामधून अट्टहास केल्यास फक्त मनोरुग्णता तेवढी येईल. एक मानवी देह अमुक्तावस्थेत वाया जाईल. पुन्हा जन्ममरण असे फेरे सुरू होतील. किती कालावधी काहीही सांगता येत नाही. श्रीमद भगवद्गीतेवर दोषारोप करणारे म्हणतात की गीतेमध्ये काही ठिकाणी परस्पर विरुद्ध विधाने केलेली आहेत. यातील पहिले उदाहरण म्हणजे अर्जुनाने भगवंत श्रींना युद्ध का करू नये अशी एक भली मोठी यादी सादर केली. त्याचे खंडन करताना भगवंत श्री अर्जुनाला सांगतात, यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमे दृश्यम.
पार्था, आपोआप प्राप्त झालेले हे युद्ध म्हणजे स्वर्गाचे द्वारच उघडलेले आहे. असे युद्ध भाग्यवान क्षत्रियानाच लाभते. म्हणजे येथे भगवंत श्री अर्जुनाला स्वर्गाचे आमिष दाखवित आहेत. स्वर्ग प्राप्त व्हावा यासाठी तू युद्ध कर असे सांगत आहेत. म्हणजे 42 ते 46 या श्लोकांमध्ये ज्या स्वर्गाचा विचारही करू नये असे सांगणारे भगवंत श्री अर्जुनाला स्वर्ग मिळावा यासाठी युद्धाला उद्युक्त करत आहेत. श्रीमद भगवद्गीतेवर दोषारोप करणाऱ्यांच्या दृष्टीने हा विरोधाभास आहे. याचे दुसरे उदाहरण म्हणजे जेव्हा आपण युद्ध करणार नाही याचे कारण सांगताना श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो, ते जिंकतील की आम्ही जिंकू, ते मारले जातील की आम्ही मारले जाऊ, काही सांगता येत नाही. यावर श्रीकृष्ण अर्जुनाला समजवण्यासाठी सांगतो, हतो वा प्राप्यसे स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम सतस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. युद्धामध्ये तू मारला गेलास तर तुला स्वर्ग मिळेल, जिंकलास तर तू साम्राज्याचा उपभोग घेशील. आणि म्हणून अर्जुना, कृती कर्म आपल्या वाट्याला आलेले काम करायचेच या उद्देशाने निश्चयाने तू युद्ध कर. हा गीतेच्या सांख्ययोग या दुसऱ्या अध्यायामधील 37वा श्लोक आहे. यानंतर 42 ते 46 या 5 श्लोकांमध्ये श्रीकृष्णाने वेदांबद्दल विपरीत मत व्यक्त करताना स्वर्गाची सडकून निंदा केली आहे. आपण या श्लोकांचे सविस्तर निरूपण अगोदरच पाहिले आहे. म्हणजे याच अध्यायाच्या 37व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धात मारला गेलास तर त्याचे बक्षीस म्हणून स्वर्ग प्राप्त करशील असे सांगत आहे. आणि पुढे 42 ते 46 या श्लोकांमध्ये स्वर्गाची निंदा करत आहे. हा विरोधाभास आहे असा गीतेवर दोषारोप केला जातो. या दोषारोपाचे खंडन आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.